नमस्कार, मी सिद्धी सोनटक्के. भाग्य परिवर्तन या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण ज्योतिषशास्त्राच्या मदतीनं आज जाणून घेणार आहोत कमी आयुष्य आणि आजारपण. तर यावर आपल्याला मार्गदर्शन आणि उपाय सांगणार आहेत आचार्य सुनील कुमारजी. गुरुजी, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आशीर्वाद. गुरुजी, आपल्याला चर्चा करायची आहेच, पण मी आधी प्रेक्षकांना थोडक्यात तुमची ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेले 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणीवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबईपासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई या ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या समस्येवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. गुरुजी, काही लोक सतत आजारी पडतात. आजारी पडल्यावरती त्यांना कळतच नाही की नेमकं काय होतंय. तर जी लोक सतत आजारी पडतात त्यासाठी कोणता ग्रह कारणीभूत असतो? खूप चांगला प्रश्न केलाय तुम्ही. मी सगळ्यांना सांगू इच्छितो की कुंडलीमध्ये जर अष्टम स्थानमध्ये राहू, मंगल, केतू आणि यांच्यासोबत जर सूर्याची युती आहे तर निश्चितपणे कुंडलीमध्ये हा एक असं योग बनलं की तुम्ही सतत आजारी पडणार. म्हणजे एक आजार गेला नाही की दुसरा तुमचा सुरू होऊन जातो. आणि जेवढे पैसे आपले ते सगळे पैसे फक्त आजारी पडणं, औषध घेणं आणि शरीराला पण खूप त्रास होतो आहे. तर मला फक्त एकच सांगायचं आहे, ज्योतिषशास्त्रामध्ये जे सूर्यग्रह आहे तो आत्मबलकारक ग्रह आहे. जर तुम्ही सूर्य उपासना केली, शनी उपासना केली तर निश्चितपणे तुम्हाला जे तुम्ही परत परत आजारी पडताय आणि तुमची कुंडलीमध्ये जे योग आहेत, आणि हा योग नाही मी दोष म्हणणार, म्हणजे त्या दोषमुळे तुम्ही सतत आजारी पडताय. आणि आपण काय करतो, एक आजार झाली त्याच्यावर आपण समाधान करतो आणि नंतर दुसरी आजार झाली परत समाधान घेतो. पण कधी आपण हे विचार करत नाही की बाबा याच्या मागे जे मूल जे आहेत ते मूल काय, कारण पण होऊ शकतो. असं काय कारण आहे की मी परत 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 आजारी पडतो. आणि खूप काही लोक तर काय करतात, ते खूप जास्त पडत आहे. म्हणजे मी खूप वेळ ऐकलेलं आहे की मी फक्त उभा होतो आणि कोणी मला मारलं, म्हणजे गाडी ठोकली आणि तो पळून गेला आणि मी आजारी पडलो. तर हा जे दोष आहे ना, त्या दोषमुळे अपघात, आजारीपणा हे निश्चितपणे तुमच्या कुंडलीमध्ये जे दोष आहे त्या दोषमुळे असतात. त्या दोषवर तुम्ही काम करा. तुम्ही मूलमध्ये गेले ना तर निश्चितपणे तुमचे पैसे जे आज फक्त आजारीपणानुसार तुमचे जे पैसे जातात आणि तुम्ही परेशान असतात, निश्चितपणे तुम्हाला समाधान भेटणार. त्याच्यावर तुम्ही समाधान करा. म्हणजे मूळ कारण शोधणं देखील महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे अष्टम स्थान आणि सूर्य देखील पाहणं हे देखील गरजेचं आहे. हो, गुरुजी, त्याचप्रमाणे ना बऱ्याच लोकांना पोटाच्या अनेक समस्या असतात. यासाठी कोणता ग्रह आणि कोणता दोष जबाबदार आहेत? म्हणजे महिलांना तर सहज PCOD, PCOS हे सहज आहे, पण याच्या मागे ज्योतिषशास्त्र आहे का? हो, निश्चितपणे आहे. कारण काय की आपण ज्याला मेडिकल ॲस्ट्रोलॉजी म्हणतात आणि हिंदी मराठीमध्ये आपण त्याला भैषज्य ज्योतिष म्हणतात. म्हणजे कुंडलीमध्ये खूप काही असे दोष असतात की तुम्ही खूप काळजी घेताय, म्हणजे तुम्ही खाण्याच्या पिण्याच्या खूप काळजी घेताय आणि जे तुम्हाला लोक सांगतात तुम्ही तसं आयुष्य जगताय, पण तरी तुम्ही परत परत आजारी पडता. आणि तुम्ही जे विचारलं की पोटाची प्रॉब्लेम, ते पोटाची समस्या म्हणजे आज म्हणजे हर दुसऱ्या माणसाला ते पोटाचा विकार आहे. तर त्याच्या मागे कारण काय, आपण एक कॉम्प्रोमाइज करून घेतो की नाही ते आपण काय आजकाल जे काय आपण खातो जे पितो त्याच्यामध्ये असं असतं असं नाही. ते ठीक आहे, पण तुमची कुंडलीमध्ये जर मंगल आणि सूर्याची पीडा जर तुम्हाला लागलेली आहे तर निश्चितपणे तुमच्या पोटाचा त्रास सतत कायम राहणार. पंचम स्थानमध्ये तुम्ही एकदा बघा, कुंडलीच्या पंचम स्थानमध्ये सूर्य राहू योग, मंगल राहू योग, मंगल केतू योग किंवा सूर्य केतू योग, जर यासारखा कोणताही योग आहे तर मी परत सांगणार त्याला आपण योग नाही दोष म्हणणार.
आणि यासारखी पीडा आणि दृष्टी पण जर लागली, म्हणजे पंचम स्थानमध्ये जर या ग्रहांची दृष्टी पण जर आहेत तर निश्चितपणे तुम्हाला त्रास होणार. आणि दृष्टी कसं, म्हणजे जर लग्नामध्ये जर हा ग्रह बसले तर निश्चितपणे ते तुम्हाला त्रास देणार. तर तुम्हाला हे बघायचं गरजेचं आहे की बाबा जर ह्या प्रकारचे दोष तुमची कुंडलीमध्ये आहेत तर तुम्ही त्याच्यावर तुम्ही समाधान करा आणि जे तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घेताय ते तुम्ही करत राहा. पण आपण आज बोलतो या विषयाबद्दल की जे लोक सतत आजारी पडताय, म्हणजे एक आजार झाला की दुसरा सुरू होऊन जातं. आणि जे पोटाचा विकार म्हणजे तो तुम्ही खूप काही उपाय केले, खूप समाधान केले, पण तुमचं समाधानच होत नाही. तर तुम्हाला काय करायचं, मंगल, सूर्य आणि हे जे दोष मी सांगितले त्यांचं समाधान करा. काय करू शकतो आपण, नंबर 1 नेहमीच मी सांगतो, तुम्हाला दररोज सूर्यदेवाला पाणी द्यायचं. जे आपण अर्घ देतो ना, अर्घ देताना जे खाली पडलेलं पाणी आहे तर तुम्हाला काय करायचं, हा बोटाने, म्हणजे हा जे तिसरा बोट आहे ना, हा बोटाने तुम्हाला तो जल घ्यायचा आणि आपल्या नावीवर लावा तुम्ही. तर निश्चितपणे तुम्ही जे काही औषध, जे काही ट्रीटमेंट करताय त्याच्याने तुम्हाला जास्त लाभ होणार. आणि एकदा लाभ झाला ना तर तुम्ही परत म्हणजे आजारी पडणार नाही, परत तुम्हाला पोटाचा आजार होणार नाही. त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्हाला एक 100% समाधान भेटेल. जे आज तुम्ही जोपर्यंत औषध घेताय, जोपर्यंत तुम्ही काळजी घेताय तोपर्यंत ठीक आहे, आणि नंतर तुम्ही परत पोटाचे तुमचे प्रॉब्लेम सुरू होऊन जातात. तर तुम्ही जर हा समाधान केला आणि समाधान करताना तुम्ही औषध वगैरे जे काही ट्रीटमेंट ते तुम्ही करत राहा, पण तुम्हाला त्याच्यामध्ये 100% एकदम परमानंट समाधान भेटून जाईल. गुरुजी, आपले प्रेक्षक आपल्याला जोडले जातातच आहेत. आपल्याला एक फोन आलाय अलका यांचा ऐरोलीवरनं. अलकाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलाची जन्मतारीख 20/4/90. नाव काय मुलाच्या? संदीप केदार. हा, जन्मतारीख सांगा. जन्मतारीख 20/4/90. जन्मवेळ माहिती आहे? हो, 5:25 संध्याकाळी. जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण मुंबई समजा, म्हणजे भांडुपचा जन्म आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्ही थोडासा मुलावर लक्ष द्या. कारण काय की तो घरचे लोकांच्या ऐकणार नाही आणि बाहेरचे जे लोक असतात त्यांच्या थोडासा जास्त ऐकणार आणि त्याला व्यसन लागू शकते. म्हणजे याची मित्रमंडळीमध्ये 2 ते 3 लोक असे आहेत त्यांना ऑलरेडी व्यसनचे योग, म्हणजे त्यांना व्यसन लागलेलं आहे. तर याची कुंडलीमध्ये योग बनलेला आहे, म्हणून थोडासा व्यसनकडे लक्ष द्या. नंबर 1. नंबर 2, कॅरियर खूप चांगला आहे पण तो लक्ष देत नाही, म्हणजे थोडासा दुर्लक्ष करतोय, त्याच्या मन लागत नाही. आणि मन लागत नाही म्हणून आतापर्यंत जास्त काही कॅरियरमध्ये केलेलं नाही आहे आणि म्हणून याला लग्नमध्ये पण प्रॉब्लेम येतात, म्हणजे लग्नमध्ये अडचणी खूप येतात. स्थळ येणार पण स्थळ जुळणार नाही. आता लग्न नाही झाला ना? लग्न नाही, झालं का? नाही. तर लग्नाबद्दल जेव्हा जेव्हा स्थळ आले ना ते फक्त स्थळ बोलणं चालणं तोच सुरू होणार, पण स्थळ जोडणार नाही. आणि जे जे मी विषय सांगितले, अच्छा व्यसनकडे जे मी तुम्हाला बोललो, तुमच्या थोडंफार लक्ष आहेत का याकडे? आहे ना, हो, प्रयत्न भरपूर करते मी. काय करता तुम्ही? प्रयत्न माझ्यासारखे लक्ष असतात, सारखं सतत पोट कुठे गेला आला तरी सुट्टीचं पण मी मागं पुढे बघते, जास्ती पण कधी कधी. हो, थोडंफार असं काही करू लागलेलं तुम्हाला लक्षात आलेलं का? आलेलं आहे? हा. तुम्ही एक काम करा. मला काय म्हणायचंय सर, मला याच्यावर एखादा चांगला उपाय द्या. मी तुम्हाला एक खूप चांगला उपाय देतो, तुम्ही नीट पद्धतीने ऐका. दर मंगळवारी हनुमानजीला एक गोड तांदूळ म्हणजे गोड पान तुम्हाला दर मंगळवारी अर्पित करायचं 10 मंगळवारपर्यंत. पण त्याच्यामध्ये जे चांदीचा वर्क राहतो ना पानमध्ये, तुम्ही पाहिलं असेल, चांदीचा वर्क नको, म्हणजे चांदीचा वर्क एकदम नको. फक्त त्यांना गोड तांदूळ आणि गोड पान तुम्हाला भोग लावायचं दर मंगळवारी. 10 मंगळवारपर्यंत तुम्ही हे करा. आणि जेव्हा तुम्ही गोड पान तुम्ही अर्पित करताय ना, तेव्हा तुम्ही हातात तुमचं जल घ्या आणि तुमच्या मनात संकल्प ठेवा की तुम्ही हे पान जे तुम्ही दान करताय कशासाठी करताय, तुमची मनोकामना काय, तुमच्या मनोरथ काय, आणि मग जल फिरून द्या आणि जल खाली सोडून द्या तुम्ही. असं तुम्ही केलं ना, निश्चितपणे त्याला जे व्यसन लागलेले ते याच्या पुढे त्याच्यामध्ये हळूहळू सुधार येणार. आणि नंबर 2,
लग्न जे जमत नाही ना, तर त्याबद्दल एकच कारण आहे, शनी ग्रह. दर शनिवारी तुम्ही मुलाला सांगा की त्याला तोंड बघून छायादान करायचं. आणि तोंड बघताना कसं बघायचं, ते एक पात्र घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये तोंड बघायचं. तोंड बघताना आपलं जे तोंड आहे ते पश्चिममुख आहे, म्हणजे पश्चिम दिशाकडे करायचं. ठीक आहे. आणि मग ते म्हणजे मोहरीचं तेल घ्यायचं आणि तो तेल दान करायचं. आणि हा प्रयोग 21 शनिवारपर्यंत. तर आता मी तुम्हाला 2 प्रयोग सांगितले, दोन्ही प्रयोग करा, लग्न पण जमून जाईल. आणि जे व्यसन लागलेले आहे, तुम्ही खूप परेशान आहे, आता तुम्ही बोलले की तुम्ही खूप बघताय, तुम्ही खूप प्रश्न विचारताय, पण मागे मागे कधीपर्यंत फिरू शकतात. काय माणसाच्या म्हणजे हा आतून असा स्वभाव पाहिजे की नाही, मला हे करायचं नाही, मला व्यसन करायचं नाही, तर यासारखे विचार आले पाहिजे. ठीक आहे. तुम्ही दोन्ही प्रयोग करा, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, एकदम टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. आशीर्वाद. चांगलं मी तुम्हाला भेटायला येते सर. हो, निश्चितपणे निश्चितपणे. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. गुरुजी, बरेचसे प्रश्न आपल्याला येत आहेत, फोन पण येत आहेत, पण अजून एक प्रेक्षकांचा प्रश्न असा आला होता की अनेकदा वारंवार अपघात होतात, मग यासाठी कोणता ग्रह जबाबदार आहे किंवा कोणता दोष असतो का पत्रिकेमध्ये? याच्यामध्ये ग्रहांची अपेक्षा मी एक सांगतो, जर तुम्हाला अशी कोणती महादशा अंतर्दशा आली की जे तुमच्यासाठी अपघातीकारक आहे, जसं तुमचं मन शनी वक्री आहे आणि तो षष्टम स्थानमध्ये किंवा अष्टम स्थानमध्ये, आणि त्याची जर महादशा आली किंवा ढय्या सुरू झाली, शनीची 7.5 सुरू झाली, तर निश्चितपणे तुमच्या परत परत अपघात होणार. आणि कधी कधी काय असतं की ठीक आहे, आपण गाडी न चालवतानाही जर तुम्ही म्हणजे रोडवर पडले, तुम्ही आले किंवा तुम्हाला कोणी ना कोणी धाड मारणार, असं योग जर कुंडलीमध्ये अशी महादशा चालू आहे, तर निश्चितपणे तुम्हाला परत परत त्रास होणार. तर त्यासाठी काय करायचं, मी नेहमीच लोकांना सांगतो, एक असं ग्रह आहे जे फक्त दर आठवड्यात तुम्हाला एकदा पूजा करायच्या. तुम्ही एकदाही, तुम्ही ठीक आहे 7 दिवस करा, ते हरकत नाही, पण जर एक दिवस ही केली ना, तर तुम्हाला खूप आशीर्वाद मिळेल. कोणता ग्रह? शनी ग्रह. शनी ग्रहाची अर्चना, पूजा, वंदना, तैलाभिषेक, छायादान, तुलादान हे नेहमीच करायचं. आणि दर आठवण तुम्ही शनिवारी, फक्त शनिवारी एक दिवस जर तुम्ही काढला आणि एक दिवसात तुम्ही फक्त अर्धा तास, 15 मिनिट, 10 मिनिट, जे तुमच्याकडे जेवढा वेळ आहे तुम्ही काढला ना, तर निश्चितपणे हा अपघात होणार नाही. तर तुम्ही एकदा चेक करून घ्या. यासारखी जर महादशा अंतर्दशा काही चालू आहे ना तुमच्या कुंडलीमध्ये, आणि परत परत जर असं होतं, तुम्ही त्याच्यावर परिणाम नक्की करा. गुरुजी, खरं तर जसे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहेत तसे माझ्या मनात पण प्रश्न आहेतच, पण सध्या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. गुरुजी, आपली चर्चा सुरूच होती, त्यातला पुढचा माझा अजून एक असा प्रश्न आहे, काही लोकांना अचानक काही गंभीर आजार होतात जे प्राणघातक ठरू शकतात. कुंडलीमध्ये याचे काही आधीच संकेत असतात का? म्हणजे कॅन्सर वगैरे अचानक होऊन जातो, कळतच नाही, सगळं व्यवस्थित आहे, नेमकं कुंडलीत काही दोष असतो का? हो, निश्चितपणे. जर कुंडलीच्या लग्नाच्या स्वामी अष्टम स्थानमध्ये आहेत आणि त्याच्यावर अशुभ ग्रहाची दृष्टी पण आहेत, आणि त्याची महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, आणि सोबत जर गोचर काल पण व्यवस्थित नाही आहे, तर निश्चितपणे त्या काळात यासारखी घटना घडून जाते. आणि जर आधी आपण माहिती घेतली की यासारखा काही योग आहेत का, तर निश्चितपणे आपण त्याच्यावर समाधान करू शकतो, त्याच्यावर परिणाम आपल्याला चांगले भेटणार. पण जर दुर्लक्ष केला तर निश्चितपणे आपल्याला एक दिवस असं ऐकावं लागतं. काय करा, जर तुम्हाला छोटंसंही आजार जर परत परत, आता तुम्ही खूप मोठं म्हणजे कॅन्सर आणि हृदय अपघात आणि यासारखे हे तर खूप मोठे मोठे आजार आहे, पण जर छोटासाही त्रास तुम्हाला जर परत परत येतो, निश्चितपणे त्याच्या मागे
ग्रह कारण असू शकतात. हा तुम्ही एकदम लक्षात ठेवा. म्हणून काय करायचं, आपल्याला ट्रीटमेंट पण करायचं, पण परत परत आपण ट्रीटमेंट करतोय आणि परत परत आपण आजारी पडतोय, तर त्याच्यामागे हा 100% कारण असू शकतो. म्हणून तुम्ही काय करा, जे ट्रीटमेंट करताय ते पण करा, पण एकदा कुंडलीमध्ये पण विचार केला पाहिजे. जर तुमची कुंडलीमध्ये यासारखे दोष किंवा यासारखे अकालिक मृत्यूचे योग आहे, तर निश्चितपणे यासारखी आजार माणसाला होऊन जाते. छोटे सरळ उपाय केल्याने बरेचसे प्रश्न सुटू शकतात. गुरुजी, आपल्याला एक फोन आलाय कल्याणवरून राज यांचा. राज, नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बेटा बोला. नाव नाव काय तुमचं? गुरुजी नमस्कार. नमस्कार बेटा, काय नाव तुमचं? माझं नाव राजकुमार पाटील आहे. अच्छा, जन्मतारीख सांगा बेटा. 29/9/1994. अच्छा, आणि जन्म वेळ काय बेटा? संध्याकाळी 4:10. अच्छा, जन्म ठिकाण? कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुका. कोणता तालुका, कोणता? शिरोळ. अच्छा, ठीक आहे. हा. आज आज आपला विषय पण तेच आहे बेटा, की आपण जे परत परत जे आजारी पडतोय, जे परत परत तुम्हाला जे आजार होतं, आणि मी तुमची पत्रिका पण बघितली, त्याच्यामध्ये पण हाच संकेत आहे की तुम्ही पण खूप आजारी पडताय. म्हणजे जर थोडासाही तुम्ही सेहतकडे दुर्लक्ष केला, तुमची प्रकृतीकडे दुर्लक्ष केला, तर तुम्ही सतत आजारी पडत राहतात. ठीक आहे. पोटाचे विकार खूप जास्त आहे तुम्हाला. तर मी सांगतो काय काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ऐकून जातो. पोटाचे विकार खूप जास्त आहे, कंबरची खूप पीडा, अर्धं डोकं तुमचं खूप दुखतोय, डोळ्यांचा त्रास आणि ब्लड प्रेशरची शक्यता पण आहेत. तर यासारखे जे प्रॉब्लेम आहे ना, ते तुमची कुंडलीमध्ये स्पष्ट दिसत आहे. म्हणून खूप काही वेळ तुम्ही ॲक्टिव्हली काम करू शकत नाही. म्हणजे कधी कधी असं असतं ना, म्हणजे खूप आलसीपणा येतोय. ठीक आहे, कारण की आपला जर प्रकृती चांगली नाही आहे, तर कामात आपलं मन लागत नाही. तर काय करायचं, दररोज एक नियम ठरवा की सूर्यदेवाला आपल्याला जल द्यायचं. पाणी वाहता का तुम्ही रोज? बरोबर सर. सूर्यदेवाला पाणी पाणी देता का तुम्ही रोज? नाही गुरुजी, नाही देत तुम्ही. आता काय करा, तांबाचे एक लोटा वगैरे काहीतरी घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा, थोडासा गोड टाका, रोज सूर्यदेवाला पाणी द्यायचं. आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला गुळचा नैवेद्य पण दाखवायचा सूर्यदेवाला. ठीक आहे. आणि एक तुम्ही लक्षात ठेवा, ज्या दिवशी अमावस्या आली, तर तुम्हाला 3 अमावस्या तुमच्या वजनी बरोबर, बाजरी माहिती आहे ना, बाजरी दान करायच्या वजनी बरोबर. वजन किती आहे तुमचं? माझं वजन 56 किलो आहे गुरुजी. अरे खूप बारीक आहे तुम्ही. तर तुम्हाला म्हणजे काय जास्त खर्च पण लागणार नाही, है ना. तर काय करायचं, तुम्ही बाजरी घ्या आणि वजनी बरोबर, त्याला तुलादान म्हणतात. काय म्हणतात बेटा? तुलादान. ते तुलादान तुम्हाला करायचं. ठीक आहे ना. आणि रोज आपल्या सूर्यदेवाची अर्चना. आणि अजून एक सांगतो मी, तुम्ही दर अमावस्येला, मी तर तुम्हाला सांगणार, रोज जर शक्य असेल तर रोज करा. म्हणजे आपल्या घरातून एक रोटी गायला तुम्हाला नक्की काढायचं. ठीक आहे, गाईसाठी. आणि त्याच्यावर थोडंसं गोड ठेवायचं. ठीक आहे. हा प्रयोग तुम्ही 3 महिना जर केला ना, मला परत एकदा तुम्ही फोन करून सांगा. तुम्ही धन्यवाद करणार निश्चितपणे. गुरुजी, जेव्हा फोन केला होता, मी खूप आजारी पडत होतो, पण आता मला काही आजार नाही आहे, एकदम चांगला, मी एकदम फिट आहे. ठीक आहे. खूप खूप तुम्हाला आशीर्वाद देतात. साध्या सरळ सोपे उपायातनं देखील तुम्ही बरे होऊ शकता. तुमच्याही शंकेचं काही निरसन करायचं असेल तर खाली नंबर दिला जातोय स्क्रीनवरती. त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून गुरुजींशी संपर्क साधू शकता. गुरुजी, माझा पुढचा असा प्रश्न आहे, ज्योतिषशास्त्रानुसार दीर्घायुषी आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली काय आहे? खूप चांगलं मी तुम्हाला सांगतो. याच्या जे मूल मंत्र जे आहेत, जर तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं, आरोग्य पाहिजे, तर एकच करा तुम्ही, महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र जे कोणी लोक जाप करताय, त्यांना दीर्घ आयुष्य भेटतो आणि आरोग्य भेटतो. रुद्राक्षची माळ घ्या, त्याच्यावर एक माळ कमीत कमी रोज तुम्हाला तुमच्यासाठी करायचा, आणि एक माळ तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी करा. आणि नंबर 2, दर शनिवारी तैलाभिषेक निश्चितपणे करा.
आणि घरी किंवा पिंपलाच्या झाडाखाली दर शनिवारी एक दिवा पण लावा. म्हणजे मी तुम्हाला एकच सांगतो, हे 2 उपाय जर तुम्ही लक्षात ठेवले आणि तुम्ही केले ना, तुम्ही पण आणि तुमच्या कुटुंब पण खूप चांगलं आयुष्य जगणार. तुम्हाला कधीच कोणताही असं गंभीर आजार कधीच होणार नाही. तुम्ही हे लक्षात ठेवा. गुरुजी, कधी कधी असं होतं की अकाली मृत्यू झालाय, तर त्यामागे कोणता ग्रह असतो आणि त्यासाठी उपाय काय आहे? त्याच्यामागे ग्रह नसतात, त्याच्यामागे कधी कधी दोष असतात. तुम्ही ऐकलं असेल, ज्या माणसाची कुंडलीमध्ये कालसर्पयोग दोष किंवा अंगारक दोष आहेत, तर त्यांना कधी कधी अकालिक मृत्यूचा सामना करावा लागतं. म्हणून तुम्ही एकदा चेक करून घ्या, कुंडलीमध्ये यासारखा जर योग दोष आहेत तर निश्चितपणे त्याचं समाधान केल्यानंतर तुम्ही एकदम मस्त जीवन जगू शकता. तुमच्या पण मनातले काही प्रश्न असतील, करिअर असू देत, लग्न असू देत, किंवा कोणत्याही समस्येवरती तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं गुरुजी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे जो खाली नंबर दिला जातोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून गुरुजींकडे तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. धन्यवाद गुरुजी, तुम्ही भाग्य परिवर्तन या कार्यक्रमात आलात आणि प्रेक्षकांना छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद आणि प्रेक्षकांना खूप खूप आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रदशवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यतिष्ठिने मिथुनो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद.